रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार अविनाश अभ्यंकर. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे. या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर राज ठाकरे देखील कोकणचा दौरा करतील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. दरम्यान कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे, पण यापुढे त्यांना मनसे स्टाईलनंच उत्तर दिलं जाईल अशी तीव्र प्रतिक्रिया देखील अभ्यंकर यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेमध्ये दिली. तर लाडकी बहीणसारख्या योजना विधानसभेपूर्वी यशस्वी होणार आहेत का, असा सवाल देखील अविनाश अभ्यंकर यांनी यावेळी विचारलाय. तुम्ही पत्रकार अभ्यासक आहात. महाराष्ट्रावर कितीचं कर्ज? 8 लाख कोटी. तुमचा हात पटकन खिशाकडे गेला, आपले गेले की काय म्हणून. 8 लाख कोटीचं कर्ज 8 असताना योजना जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. लाडकी बहीण हेच म्हणताय ना, लाडका भाऊ. आता आज काहीतरी एक आजोबांना काहीतरी पेन्शन मी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं, बरोबर आहे. मग आता एक काम करा, टकल्या लोकांना पण द्या काहीतरी. बाबा माझी केस गेलेली आहे. अहो खिशात खळखळाट आहे, काही नाही आहे. लोकांपर्यंत त्यांच्या सामान्य गरजा पहिल्या पोचवा, कळलं का. तेरे लिए चांदी का बंगला बनाऊंगा, उसको सोने का ताला लगाऊंगा, ताले को हिरे की चाबी लगाऊंगा, असं करू नका. जनता सुज्ञ आहे. पैसे आहेत का आपल्याकडे? आणि जर असतील चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही करत असाल चांगलं, मग लोकांना त्याचा फ्लोचार्ट दाखवा, त्याचा कॅश फ्लो दाखवा की आम्ही अशा प्रकारे 35 ते 40 हजार कोटीचं बर्डन पडणार आहे मिनिमम, ते 1,500-2,000 हजार रुपयांनी, बरोबर. अजून 10,000चा भाऊ आहे पुढचा, अजून आजोबा आहेत, अजून पुढच्या स्कीम याच्यात. अहो तिजोरीत काही नाही. घोषणा करायला मला काय फरक पडतो? मी जाहीर करतो रत्नागिरीला 1 लाख कोटी देतोय म्हणून. फरक काय पडतोय? होणार आहे का? बरं त्याचे तुम्ही क्रायटेरिया बघितले आहेत का? ते क्रायटेरिया असे आहेत की ते विधानसभेपर्यंत पूर्णच होणार नाही आहेत. आणि झाले तर आनंद आहे, कौतुक करू. पण नाही झाले तर टीका होणारच ना. आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहोत. जर चांगलं झालं, होय 100% कौतुक करू. हे बाबा यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व माझ्या बहिणींना उत्तम पैसे मिळतात दर महिन्याला, सर्व भावांना 10,000 हजार रुपये मिळतात. पण हे झालं तर हे होणार आहे का विचार तुम्ही करा. 8 लाख कोटीचं कर्ज असताना, बरोबर आहे का चूक आहे? त्या घोषणा असतात. हो, योजना सक्सेस झाली तर तुम्ही स्तुती करणार. आम्ही नेहमीच करतो. पण मुळामध्ये तुमचं जे म्हणणं आहे की ही योजना कशी चुकीची आहे, हो. ऑलरेडी राज्य कर्जबाजारी. हो, मग कॉन्ट्रास्टिंग भूमिका नाही आहे. तुमच्या लक्षात नाही आलं. जर तुम्ही चांगलं केलं कुठलीही गोष्ट, 370 रद्द झाला आम्ही कौतुक करू. CA-NRC तुम्ही केलं आम्ही कौतुक करू. तसं घोषणा केलीत ना, देर इज अ डिस्टन्स बिटवीन कप अँड लिप. चहाचा आपण पिताना जो चहाचा कप आहे आणि आपण पितो त्यात अंतर आहे. त्यामुळे घोषणा केलीत, घोषणा कशी आहे? घोषणा छान आहे. आता आम्हाला इम्प्लिमेंटेशन दाखवा. ते जर इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर टीका 100% होणार आणि ते होऊ शकत नाही. मी त्यांना फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं की मनसेची भूमिका काय असते. जर खरोखर चांगलं केलं तर आम्ही कौतुक करू ना, विरोधाला विरोध नाही करणार. पण नुसतीच घोषणा झाली आणि जर काही घडलं नाही तर 100% त्या योजनेवरती टीका होणारच ना. कळलं का? ही भूमिका आहे. पाठिंब्याच्या गोष्टी 2014ला आय थिंक पाठिंबा दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींना. हो. 2019ला विरोध म्हणजे लावण्याचा व्हिडिओ हो. कन्सेप्ट घेऊन राजसाहेब आले. हो. नंतर 2024ला पाठिंबा दिला. म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही सांगा नोटबंदी इतर काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या नव्हत्या अशा सरकारकडून घडल्या. असं असताना पण पाठिंबा देणं आणि नंतर कुठेतरी परत स्वबळाची भूमिका घेणं, ह्याच्यात मतदार कन्फ्युजिंग होत नाही. नाही कन्फ्यूज नाही. कन्फ्यूज केलं जातं त्यांना विरोधकांकडून. कसं असतं, स्वतः जे कन्फ्यूज करतायत ना लोक, त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत आम्ही आता पोहोचवणार आहोत की ह्यांनी कशा प्रकारे कन्फ्यूज केलं आहे. आम्ही ह्यांना पाडतो हे सांगून त्यांनी लोकांकडनं मतदान घेतलं आहे युतीमध्ये जाऊन. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? आणि जे पडलेत त्यांच्यावर जाऊन सत्तेत बसले होते 2.5 वर्षाकरता. आणि राजसाहेबांच्या भूमिका ज्या होत्या त्याचं मला वाटतं मी सविस्तर उत्तर मगाशी मी तुम्हाला दिलं की पाठिंबा का दिला होता 14 साली. तर तेव्हा जी देशाची परिस्थिती होती तेव्हा असं वाटलं होतं ह्या देशात पहिल्यांदा राजसाहेब ठाकरे बोलले होते की या देशाचे पंतप्रधान मोदी हवेत. त्याच्यानंतर ज्या अपेक्षा होत्या त्या राजसाहेबांच्या दृष्टीने पूर्ण झाल्या नाहीत, ज्या जनतेच्या हिताच्या असायला पाहिजे होत्या. म्हणून हा एकमेव नेता आहे जो स्पष्ट वक्ता आहे, जो पारदर्शक आहे आणि खरा आहे. कारण खुर्ची करता नाही आहेत ते समाजाकरता आणि जनतेकरता आहे. अलग अलग. म्हणून 19ला त्यांनी ते मुद्दे मांडले की नाही हे असं असं घडलेलं आहे. आणि म्हणून इतकं होऊन सुद्धा परत जेव्हा पाठिंबा द्यायचा होता तेव्हा आत्ता जे कडबोळं वाटलं, कळलं का, तेव्हा त्यांनी सांगितलं काही लपून जाऊन किंवा आधी मी आता कुठल्याही प्रकारे युतीचा कटोरा घेऊन जाणार नाही. आम्ही गोरेगावला भाषण ऐकलं होतं, कळलं का? बघा काढून तुम्ही भाषण मुंबईचं गोरेगाव.
की आता जे लढीन ते स्वबळावरतीच. तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारा, हे घडलं होतं की नव्हतं घडलं. म्हणजे हे सगळं चालतं, हे सगळं लोकांना, हे सगळं इतरांना चालतं. प्रश्न मनसेला विचारताय, ॲडजस्टमेंट कोणी केल्यात सत्तेकरता. आणि आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तम उत्तर आहे. फक्त दुर्दैवाने आम्ही महाराष्ट्र सैनिक सामान्य जनतेपर्यंत पोचवायला ते कमी पडतोय. ते आता आम्ही पूर्ण ताकदीने पोचवणार आहे की आपल्या भूमिका काय होत्या आणि आत्ता जे सत्तेत आले ते कसे आले, त्यांनी कशा प्रकारे प्रतारणा केलेली आहे विचारांशी, हे आम्ही गट गण खालपर्यंत जाऊन प्रत्येकाला पोचवणार. त्याच्या काय म्हणतो आपण, त्याच्या नोट्स निघतील, त्या लोकांपर्यंत पोचवल्या जातील. सर मनसे आहे इथे फ्रेंच किंवा स्पॅनिश लोक राहत नाहीत. जी काय 12-13 कोटी जनता आहे ही मराठी आहे. हे एक उगाचच आरोप केले जातात की मतांची विभागणी जर झाली असती तर आमचे 13 आमदार आले असते का? नसते झाले. आमचे 100च्या वर नगरसेवक होते. 2 ठिकाणी, एक ठिकाणी सत्ता होती, एका ठिकाणी हे असं नसतं. आज तुम्ही एवढे पेपरवाले आहात म्हणजे काय बातम्यांची विभागणी झाली आहे का? बातमी शब्द वेगळे असतात ना, बरोबर आहे, बातम्या त्याच असतात, शब्द रचना वेगवेगळी असते. असं नसतं. हे कसं असतं, एक परसेप्शन तयार करायचा प्रयत्न केला जातो. कळलं का? असं नसतं. महाराष्ट्रात मराठी माणूसच मतदान करणार आहे आणि विभागणी का होईल? जो खरा आहे, जो सच्चा आहे, जो डिलिव्हरी करू शकतो, त्याच्यामागे जनता भविष्यात आणि वर्तमानात उभी राहील. इतकं सिंपल आहे. हे जर आफ्रिका असते लोक आहे, आपलं मतदान आफ्रिकन लोक करत नाहीत ना. महाराष्ट्र आहे, इथे मराठी जनता आहे आणि मराठी जनता वोटिंग करते. प्रत्येकाचे आयडॉल्स, प्रत्येकाचे आदर्श, प्रत्येकाची मतं ही त्या पक्षाबद्दल आहेत. त्यांना त्यांचा शेअर मिळतोय. या निवडणुकीत किती जागांवर मनसेला विजय मिळेल असं याच्या मधला एक प्रश्न होता की आता जे लोकसभा निवडणुका झाल्या यामध्ये मुंबईमध्ये हे स्पष्टपणे जाणवलं की मराठीचा जो मुद्दा होता तो शिवसेनेने खूप उचलून धरला होता, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने. बरं झालं नाव पूर्ण घेतलं का? तर त्याच्यामध्ये काय झालं की गुजराती आणि हा जो वाद होता तो खूप प्रकर्षाने तिथे स्पष्टपणे जाणवत होता. आता जे तुमचे उमेदवार उभे करणार तुम्ही म्हणताय ते सगळे, तर तिथे मराठीची विभागणी होणार नाही का मतांची? अजिबात नाही. का होईल? जो राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि ज्याला वाटतं राजसाहेब ठाकरे खरोखर चांगलं करू शकतात, तो राजसाहेबांच्या मागे उभा राहील. आणि आत्ता मराठीला जोर लावला, ज्या पक्षाचं नाव तुम्ही घेत आहे, म्हणजे आधी जोर नव्हता ना लावला. सत्तेत येण्याकरता आणि जिंकण्याकरता टेम्पररी. आणि एक लक्षात घ्या, लोकसभा ही फार वेगळी आहे. मी तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. लोकसभा लढणं, लोकसभेचे निकष हे फार वेगळे असतात. विधानसभेचे निकष लढण्याचे किंवा लोकांचे वेगळे असतात. नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे निकष हे लोकांचे वेगळे असतात. तसंच आहे विधानसभेला ज्यांना आमचे विचार पटत आहेत ते आमच्याबरोबर येणार म्हणजे येणार. म्हणजे आम्ही काय निवडणुका लढायच्याच नाहीत. परत तुम्ही म्हणा निवडणुका लढत नाही म्हणून. निवडणुका तर लढणारच ना. पक्ष बरं सगळे लढत आहेत ना, छोटे पक्षही लढतात, सगळे पक्ष आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाला लढण्याचा अधिक. मतविभागणी होत नसते कारण इथे मराठी जनताच वोटिंग करते. आता ती आपापल्या परीने त्यांचे जे आयडॉल्स आहेत, त्यांचे जे आदर्श आहेत, त्यांना ती वोटिंग करते. आणि आम्हाला खात्री ह्यावेळेला आम्हाला, कारण जे राजकीय भेळ झालेली आहे त्यामुळे आम्हाला स्पेस उत्तम आहे आणि ते स्पेस आम्ही चांगल्या प्रकारे भरून काढू. किती जागा मिळतील विधानसभेला? आता आम्ही 200-250 लढतोय. नाही, मी भविष्यवेत्ता नाही आहे. हां, शेवटी मला एक महाराष्ट्र वाटतं माझ्या सगळ्याच जागा जिंकाव्यात ना. नवीन उमेदवार उभा करताना प्रस्थापितांकडे साधन सामुग्री असते आणि ह्याच संदर्भात कशी टक्कर देऊ शकेल उमेदवार तुमचा? ही खूप छोटी गोष्ट आहे हो. जेव्हा लोक निवडणूक हातात घेतात ना तेव्हा साधन सामुग्री आणि इतर सगळी ताकद जी असते ना ही बाजूला राहते. आणि ह्यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे, लक्षात ठेवा, ही महाराष्ट्रातील जनता हातात घेईल. काय आहे, त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. आत्ता लोक वोकल नाही आहेत, बोलत नाही आहेत, पण ते कुठे बोलतील तर ते त्या बटन जेव्हा दाबतील ना तेव्हा ते बोलतील की मी कोणाच्या मागे आहे. एखादे तुम्हाला काय काय निकाल असे दिसतील जसे लोकसभेला तुम्हाला दिसले की अनेक दिग्गज पडले वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. कारण हे कुठून पडले? तुमच्या भाषेत. आणि असं कोणी सत्तेचा आणि आमदारकीचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नसतो, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीने कुठून तरी शून्यातनं सुरुवात केलेली असते. कळलं का तुम्हाला? आणि परत सांगतो, हे इलेक्शन ही महाराष्ट्रातील जनता हातात घेईल, त्यांनी घेतलेलं आहे. कारण हे जे सत्तेकरता खुर्चीकरता सगळं झालेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही. कारण एकाने तुम्ही एक मतदान केलं होतं ह्या व्यक्तीला हा पडावा म्हणून, आणि मग कळलं जिंकलेला आणि पडलेला दोघे एकत्र आहेत. आणि आता तिथे काय रामायण चालू आहे ना, मुंबईला या पाहिजे मी तुम्हाला एक बस देतो, मग तुम्हाला कळेल. भांडी वाजत नाही आहेत, ठणाठणा फुटत आहेत. आणि नुसती राजसाहेबांनी एक मिटिंग घेतली ना रंगशारदाला, आम्हाला फोन यायला सुरुवात झाली, साहेब आम्ही तुमचे होता. म्हटलं आजपर्यंत नव्हतात. ते नंबर ज्यांना इच्छुक असतात ना आमच्या पक्षाचे आहेतच, जे दुसरे आहेत.
कळलं का? अजून 60-70 दिवस आहेत. त्यांनी टकटक करायला सुरुवात केली, पण ऑफकोर्स तो निर्णय अहवाल दिल्यानंतर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. आमचं सर्वांचं काम आहे की अहवाल पोचवणं. सर मुख्यमंत्री खूप वेळा भेटले. मोठं प्राबल्य दिसतंय. आपण उमेदवार उभे करणार की भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार? मला वाटतं राजसाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही 200 ते 250 उमेदवार उभे करणार आहोत. आणि प्राबल्य हे त्या भागातील जनतेचं असतं. जनता ठरवत असते कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं. आणि जिंकणाऱ्याला उगाचच वाटतं की माझं प्राबल्य आहे म्हणून. आणि आतापर्यंत पूर्व पुण्यावरती खूप झालं. ह्याच्यानंतर माझी कोकणवासियांना विनंती आहे की वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करा की आपल्याबरोबर कोण येऊ शकतो, आपल्या ह्या जिल्ह्याचा चांगला विकास कोण करू शकतो. आणि एकदा तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना साथ दिलीत ना, एकदा राजसाहेब ठाकरेंना साथ देऊन बघा. चुकलो तर परत येणार नाही तुमच्याकडे मत मागायला. सर लोकसभेच्या दरम्यान तुम्ही भाजपला पाठिंबा दिला होय. होता. तर असं काय झालं की अचानक तुम्ही सगळ्या जागा लढवायला होता? नाही, असं नसतं. शेवटी राजकीय परिस्थिती असते. पाठिंबा द्यायचं कारण असं होतं की तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं की सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत. कारण तेव्हा जे इतर पक्ष होते ते जर बघितलं त्यापेक्षा ते जास्ती व्यवस्थित योग्य वाटलं. ह्या काही भूमिका बदलणं नसतं. लक्षात ठेवा, जो कायम आरोप केला जातो की मनसे भूमिका बदलते. 14 साली राजसाहेब पहिले होते की ज्यांनी जाहीर केलं होतं की होय माझा पाठिंबा आहे. त्याच्यानंतर एक अपेक्षा होती. काय असतं, माणूस खरा आणि स्पष्ट आणि स्वाभिमानी असेल ना तर तो पुढची अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर 19ला ज्या काही मधल्या 5 वर्षात घटना घडल्या होत्या त्या महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या दृष्टीने फायद्याच्या नव्हत्या. मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, नोटबंदी असेल, काही असेल, तेव्हा राजसाहेबांनी विरोध नोंदवला. मग तो विरोध नोंदवणं म्हणजे भूमिका बदलणं आहे का? आणि युतीत प्रचार करायचा, फोटो एकत्र लावायचे, हां, ते सगळं तुमचे निकाल लागले, ते निकाल लागून गेले की त्या फोटोतला एक व्यक्ती निघतो आणि ज्या पवारसाहेबांवरती टीका केलेली आहे त्यांच्याबरोबर आघाडीत जातो. तिसरा माणूस जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष आजही करतायत, त्यांना वाटेल ते बोलतायत, त्यांच्याबरोबर तुम्ही बसतायत सत्य करता. मग ही खुर्चीची ॲडजस्टमेंट नाही आहे, ही विचारांशी प्रतारणा नाही आहे. सन्मान्य बाळासाहेबांचं वाक्य काय होतं की काँग्रेसबरोबर जाण्याच्याऐवजी माझा पक्ष मी बंद करीन. मग हे हिंदुत्व आहे? नुसतं सकाळी 9 वाजता भोंग्यासारखं बोलणं हा भाग वेगळा. परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. हे सत्तेकरता चालू आहे. हे तुमचे 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, निशाणी गेली, झेंडा गेला. आम्हालाही वाईट वाटलं ना, आम्ही तिथे काम केलेलं आहे. असं ताकाल जो भांडं लपवत नाही, आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहोत. मग तुम्ही मनसेला का दोष देताय? पण मनसे लोकसभा तसं, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले. मग त्याला मी काय करू शकतो? तसं कसं आहे, तुम्ही जर अशा प्रकारच्या युत्या केल्यात, कंटिन्यू करणार. तुम्ही ते वेगळ्याच टँजंटला गेले. कसं आहे, तुमचं उत्तर देतो. तुम्ही जर वेगळ्याच प्रकारची युती आणि आघाड्या केल्या तर लोकही आता मला वाटतं शहाणी झालेली आहेत ना. त्यांनी दोन्ही पक्षांना समसमान लेवलला ठेवलेलं आहे. लोकांना त्या न्याय पाहिजे आहे. कुठल्याही एका पक्षाला ताकद दिलेली नाही आहे. आलं का लक्षात? आणि मगाचं जे उत्तर तुमचं आहे की हे जे आत्ता दिसते ना, हा राग लोकांच्या मनात आहे. हे जी पॉलिटिकल ॲडजस्टमेंट केली आहे ना, हे महाराष्ट्रातील लोकांना गृहीत धरलं. ह्या जाणार कुठे? माझ्याबरोबरच येणार आहे. आणि मग ही विचारांची प्रतारणा नाही आहे का हो? ही हिंदुत्वाची प्रतारणा नाही आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या पक्षाबरोबर तुम्ही बसताय आणि प्रश्न राजसाहेबांना विचारताय. भूमिका तुम्ही बदलताय आणि प्रश्न राजसाहेबांना विचारताय. जी व्यक्ती सन्मान्य बाळासाहेबांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते, उद्धवजींबद्दल चुकीचे शब्द वापरले होते, आदित्यबद्दल चुकीचे शब्द वापरले होते, ते त्यांचे प्रचारक आहेत. त्या ताई ज्या हिंदू देवतांबद्दल त्यांनी अनुद्गार काढले होते आणि हे प्रचारक आहेत आणि हे लोकांनी मान्य करायचं आहे. आता लोकही सुज्ञ झालेली आहेत. लोकांनाही कळेल. हे बघा, मागे भूतकाळात काय घडलं हा एक विषय झाला, परंतु वर्तमान आणि भविष्याचा विचार केला तर तुम्हाला अत्यंत प्राऊडली सांगतो की राजसाहेब ठाकरेंनी कधीही मी सत्तेत कसा जाईन हा विचार केलेला नाही आहे. पहिलं समाजकारण आणि त्याच्यानंतर राजकारण. सत्तेकरता वाटेल त्या ॲडजस्टमेंट केलेलं नाही आहेत. आणि एक आमदार असूनसुद्धा आज शिवतीर्थाची पायरी चढल्याशिवाय कुठलाही पक्ष पुढे जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही विषय असेल तरीसुद्धा तो राजसाहेबांपर्यंत येतो आणि ते आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने सॉल्व करतात. ह्याला म्हणतात ताकद. ठीक आहे, राजकीय यशाला वेळ लागेल, पण जे मिळेल ते 100% अभूतपूर्व असेल. आत्ता मराठीचा मुद्दा आहे. हा जो विषय सॉरी अनेक सॉरी मराठीचा मुद्दा आहे. तर विधानसभा निवडणुका आहेत, अनेक चर्चा राज्यात सुरू आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती कोकणात कोणता लागणार? हो, त्यांचा उद्देश काय, प्रयोजन काय आहे आता? सन्मान्य राजसाहेबांचं जी रंगशर्दाला सभा झाली त्यामध्ये त्यांनी आम्ही जे पहिल्यांदा आलो होतो आणि तेव्हा जे अहवाल दिले होते त्या अहवालावरती पूर्ण अभ्यास करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या टीम्स पाठवल्या आहेत. आमच्या टीमकडे जबाबदारी आता
कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्याची आहे आणि त्याप्रमाणे तालुकानिहाय बैठका घेत आहोत आणि त्या बैठकांमध्ये आम्ही बोलत नाही आहोत तर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा की तुमच्या पक्षाकडनं काय अपेक्षा आहेत, कशा प्रकारे पक्ष वाढू शकतो, कशा प्रकारे आपल्याला जिल्हा परिषद गटापर्यंत जाता येईल, कशा प्रकारे गणामध्ये काम करता येईल. कारण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीपासून सर्व निवडणुका ह्या पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत आणि जेव्हा आम्ही तालुकानिहाय दौरे आता सुरू केले तेव्हा सुरुवातीला मंडणगड असेल, मग खेड, मग दापोली, त्याच्यानंतर चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि देवरुख असे आता तालुके 6 झालेले आहेत. आता आज 3 आहेत, राजापूर, लांजा आणि रत्नागिरी. याचा अहवाल आम्ही सन्मान्य राजसाहेबांना देऊ. त्याच्यानंतर त्याच्यावरती अभ्यास करून सन्मान्य राजसाहेब त्याच्यावरती आपली भूमिका मांडतील. आम्ही त्यांना विषय देऊ, इकडचे प्रश्न देऊ, कशा प्रकारे इकडच्या 5ही विधानसभा आपल्याला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत हे आमच्या परीने आम्ही मांडू की इथे गोष्टी कुठल्या आहेत, चांगल्या कुठल्या आहेत, वाईट कुठल्या आहेत, कशा प्रकारे. काय बोलणं सोपं असतं की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण मला वाटतं कॅलिफोर्नियातलं काही झालेलंच नाही आहे. आम्ही असं कधीच क्लेम करणार नाही की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण एक गोष्ट नक्की की कोकणी जनता जी आहे ती कोकणी जनता आनंदात कशी राहील, सुखात कशी राहील, त्यांच्या बेसिक गरजा कशा पूर्ण होतील. सामान्य माणसाच्या साध्या गरजा असतात, त्या पूर्ण करण्याचा आमचा पक्ष 100% प्रयत्न करेल, ज्याला आम्ही महाराष्ट्राचं नवनिर्माण म्हणतो. हा या दौऱ्याचा उद्देश आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की मी सत्तेचा किंवा आमदारकीचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहे तर ह्या देशाने दिग्गजांचे पराभव पाहिलेले आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की की आम्ही जेव्हा जनतेत जेव्हा फिरतोय तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात येते की जनतेमध्ये ह्या सत्तेकरता ज्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, ज्या प्रकारे ज्या ॲडजस्टमेंट झाल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटमध्ये जनतेला प्रचंड राग आहे आणि त्या रागाचं रूपांतर हे त्यांची शेवटची आशा ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना आहे आणि आम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला दिसेल की इथे अत्यंत अभूतपूर्व असं यश रत्नागिरी जिल्हा जरी म्हटलं महाराष्ट्रात तर मिळेलच, पण रत्नागिरीत सुद्धा अप्रतिम असं यश पक्षाला मिळेल. याच्यापूर्वी राज ठाकरेंनी दौरा झाला. नाही असं नसतं हो. एक लक्षात ठेवा, राजकारणापलीकडे एक मैत्री असते, पण जिथे राजकारण असतं ना तिथे आम्ही विजयाचाच प्रयत्न करणार आणि त्याच्यावरती मी भाष्य करणं आम्ही तुमचेच होता अर्थ मला नाही कळलं. आलं का लक्षात? माहीत नाही आता म्हणजे मी कधी वाक्य असं ऐकलेलं नाही आहे की ते असं कधी म्हणालेत म्हणून. परंतु एक गोष्ट नक्की की आता मी आता येत होतो खाली, इकडचे तुमचे आमदार मला भेटले, खाली होते ते, तर आपली संस्कृती आहे, संस्कार आहेत आणि आम्हाला राजसाहेबांची परवानगी असते, इतर पक्षांचं मला माहीत नाही. शेवटी आपण माणसं आहोत ना. अगदी होतं तुम्ही माझ्यावर टीका केली तर मी काय भेटू नको तुम्हाला किंवा मी तुमच्याबद्दल काही बोललो म्हणजे आपण भेटायचं नाही का? आणि महाराष्ट्राचे संस्कार आहेत आणि हेच आपल्याला पुढे न्यायचे आहेत. राजकारणाकरता तुम्ही विरोध करा, परंतु माणूस म्हणून जेव्हा समोर आल तेव्हा एकमेकांशी हस्ता लावून म्हणजे तुम्ही गप्पा मारू शकता, बोलू शकता, एवढंच आहे फक्त असं मला वाटतं. आणि प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, हेच त्यातलं आहे. आणि ते एकटे येत नाहीत, असे अनेक जण येतात, त्यातले काही काही तुम्हाला दिसत नाही कारण ते संध्याकाळनंतर येतात, पटकन भेटून जातात. कळलं का? अनेक पक्षांचे येतात. तुम्ही शिवतीर्थ आहे ना, शिवतीर्थ ते खरोखर नावाप्रमाणे आहे, लक्षात ठेवा. तिथे यायलाच लागतं कारण तिकडनंच सगळ्या गोष्टी होतात महाराष्ट्राच्या. जरी आम्ही सत्तेत नसलो तरी, म्हणजे सत्तेत असलो तर काय करू शकतात राजसाहेब हे लक्षात घ्या तुम्ही. पण सर मधल्या काळात एक चर्चा सुरू झाली होती काय करूया? सभेला की अमित ठाकरेंना काही पद किंवा खासदार की आमदार की अशा काही गोष्टी चर्चा पिढी वेगळ्या मध्ये आल्या होत्या. असं काही ऑफर खरंच दिली गेली होती भाजपकडून किंवा नाही मला माहिती नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या जवळचे आहात म्हणून मी तुम्हाला- जवळचे सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत. मी असा काय जवळचा वेगळा असं काही नाही आहे. हे बघा आम्ही महाराष्ट्र सैनिक, खरं सांगतो तुम्हाला मी, आम्ही एका पलीकडे प्रश्न विचारत नाही आणि आम्हाला आनंद होणार नाही का जर एखादी गोष्ट, पण मला नाही वाटत म्हणजे मला माहिती नाही. मी असं कुठलाही कोट करणं चुकीचं आहे. जी गोष्ट खरोखर मला माहीत नाही आहे ती माहीत नाही. ती गोष्ट त्यांच्याचं काय झालं असेल बोलणं तर मला नाही माहिती, त्याच्यावर मी बोलणंच चुकीचं आहे. दादा बोला. साहेब, हो राज ठाकरे साहेब कोकणात अनेक वेळा येतात, हो. आपणही आलेले आहे. हो रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आराखडा आपण असं तयार केलेला आहे किंवा सिंधुदुर्ग किंवा कोकण? संपूर्ण महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा नाही तर 36 जिल्ह्यांचं आता करण्याचं काम चालू आहे. आता होतं काय, जे राजसाहेबांनी खंत मांडली आहे, तुमची ब्लूप्रिंट येणार कधी म्हणून प्रश्न विचारतात आणि आल्यानंतर कोणीच बघत नाही. तर आमची इच्छा अशी आहे, आत्ता जी आम्ही रत्नागिरीची ब्लूप्रिंट देऊ, आपल्या बोलायचं, आपल्या घराचं बोलायचं, तर ती तुम्ही सगळ्यांनी बघा. ती जास्ती मोठी नसेल, एक अर्ध्या तासाची असेल आणि ती तुम्हाला दिसेल की जे देऊ शकतोय तेच त्याच्यामध्ये असेल, तेच त्याच्यामध्ये होईल आणि नक्की येईल तुमच्यापर्यंत. सर, कसं बघायला मिळेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कार्यकर्त्यांमधून तर दिसून येतं का? नाही नक्की दिसून येतं. शेवटी कसं असतं की तुम्ही आज पक्ष 17 वर्षाचा आहे, काही नेमणुका केल्यानंतर किंवा काही गोष्टी जसं आम्ही आता दौरे करतोय तर आम्हाला एक फील असा आलेला आहे
की जसं राजकारणची इकडे राजसाहेबांची जशी आता सभा झाली म्हणजे आमची रंगशारदाची, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आलेला आहे आणि कार्यकर्ते स्वतः बोलू लागल्यामुळे म्हणजे आम्ही बोलत नाही आहोत, आम्ही कार्यकर्त्यांना बोलायला सांगतोय की तुम्ही सांगा आम्हाला इथे काय करायला पाहिजे, लोकांपर्यंत कशा प्रकारे जायला पाहिजे. आणि त्यांना भेटल्यावर एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही ठिकाणी आमच्या नगरपंचायती भविष्यात देऊ शकतात. इथे खरोखर कट्टर काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांना अजून जर चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना साथ दिली, चांगल्या प्रकारे मुंबईहून चांगली ताकद दिली तर नक्की आमच्या दृष्टीने आणि कोकणवासियांच्या दृष्टीने, कारण आजपर्यंत त्यांनी आश्वासनांची खैरात पाहिलेली आहे. इथे झालेले कोणी दिग्गज होते त्यांनी ना पर्यटनावर काही बघितलं ना त्यांनी रस्त्यावर. कोकणाचा रस्ता 17 वर्ष कशाला म्हणतात, एक पिढी झाली 17-18 वर्ष आणि तुम्ही काय करताय, जे त्याच्यामध्ये गेले त्या कोकणाच्या रस्त्यामध्ये, मग कोणी कर्ता पुरुष असेल, आई असेल, ताई असेल, बहीण असेल, कोणी असेल, ही कधी नुकसान भरपाई निघून येणार आहे का? 5 आणि 10 लाख रुपये दिले म्हणजे विषय संपला आणि आत्म्यात शांती लाभो हे बोलून आपण मोकळे होतो. आणि जो अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, आजही इथे एवढं पाणी पडतं, मला वाटतं 10 ते 15 प्रकल्प बंद आहेत कोकणातले. स्थानिक मंडणगड रिकाम आहे, दापोलीत मुलं म्हणत आहेत आम्ही बेरोजगार आहोत. हा विषय इकडे आहे आणि इकडच्या स्थानिकांना प्राधान्य नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्की की ह्याच्यापुढे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्यायला लागेल नोकरीमध्ये. आणि दुसरं, जी कोकणी जनता हे सोडून आपलं घर सोडून जी मुंबईत गेलेली आहे, आमचं सगळ्यांचं ध्येय असं आहे की इथे अशा प्रकारचे उद्योग आणायचे, इथे अशा प्रकारचे पर्यटन क्षेत्रात काम करायचं. फिशरीजचा विषय असेल, आज केवढा मोठा विषय आहे तो. आपण आजही बोलतोय काजूला भाव मिळत नाही, बरोबर बोलतोय का चूक बोलतोय मी? हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर जर काम केलं तर इकडचा माणूस स्वतःचं घर सोडून का तिकडे जाईल? तो आनंदाने जाईल का मुंबईला? इतका सुंदर असा प्रदेश आहे, इतकं सुंदर निसर्गाचं वरदान आहे आणि काय करून ठेवलं ह्याचं? काय तो रस्ता, काय ते पर्यटन, कुठली गोष्ट कळत नाही की ते लोकांना साधी बाग नाही आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो, ग्रामीण रुग्णालयाची वाट लागली आहे, त्या कुठल्या तालुक्यात मला लक्षात नाही, आम्ही आता 6-7 तालुके केले, ते गळतं आहे. दुसऱ्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेतली मुलं बाहेर बसत आहेत. आता ह्यांना कुठल्या भाषेत समजायचं तुम्ही आम्हाला सांगा. निवेदन एकदाच देणार, नंतर निवेदन देणार नाही, कारण आम्ही जनतेकरता काम करतो. राजकीय यशापयश हा विषय नंतरचा आहे. कोविड असेल, पूर्वी आलेले महापूर असतील, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की मनसे सैनिकांनी सर्वांनी जीवाची बाजी लावून लोकांपर्यंत काम केलेलं आहे आणि आता नक्की वाटते हे सगळं जे केलेलं आहे ह्याचं फळ आम्हाला नक्की मिळेल. राजसाहेब ठाकरेंनी कुठलंही विधान जे केलं असेल, आम्ही इथे एक मोठा मोर्चा पण काढला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता एक 60 महिन्यापूर्वी अमितजींच्या नेतृत्वाखाली राजसाहेबांनी येऊन तिकडे, आणि त्याच्यानंतर अनेक बदल घडले. बरोबर आहे, आम्ही जे करू शकतो ना त्याचंच आश्वासन देतो. आणि आज तुम्हाला मी सांगतो, जर हे गणपतीपर्यंत झालं नाही, माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करताय, तर तुम्ही बघा, मग त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही प्रत्येक खड्ड्यातनं घेऊन जाऊ. कळलं का? मी काय म्हटलं तुम्हाला, कोकणी जनता सहनशील आहे आणि इकडचे जे कोणी सो कॉल्ड ह्या काय विधानसभा आहेत, इकडचे दिग्गज लोक काय करत आहेत, त्यांना काय आतून वाटत नाही आहे की ही लोकं जात आहेत, ही लोकं या खड्ड्यातून जात आहेत, अपघात होत आहेत, माणसं मृत्युमुखी पडत आहेत, का फक्त मतदान पाहिजे आहे, का फक्त जिंकायचं आहे? कारण कोकणी जनतेला गृहीत धरलं आहे. आम्ही तर सत्तेत नाहीच होत ना, आमचे काही ठराविक ग्रामसेवक असतील तर त्या भागात त्यांच्या ताकदीने काम करत आहेत. मग इथे जे 2 टर्म 3 टर्म 4 टर्म 5 टर्म पूर्ण जिल्ह्यात म्हणतो तुम्हाला मी, त्यांनी केलं आहे काय रस्त्याकरता? या आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारा. तुमचं उत्तर असं आहे, तुम्हाला नक्की दिसेल की हा जो रस्ता आहे हा मनसे आपल्या पद्धतीत त्यांच्याकडनं पूर्ण करून घेईल जर सरकारने केला नाही तर. कारण ह्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही. आम्ही पूर्ण ताकदीने सत्तेत असतो तर दिसलं असतं काम कसं होतं, त्याप्रमाणे नाशिकमध्ये काम केलं होतं. बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. तुम्ही इथे चॅनलवाले बसले आहात, ABPवाले आहेत, तुम्ही तुमच्या इतर सहकार्यांना विचारा, TV9ला विचारा, अजून IBNला विचारा. नाशिकमधले सर्व रस्ते 5 वर्ष आमची सत्ता होती, एकही कार्यक्रम खड्ड्यांचा नाशिकमध्ये झाला नाही. माझं वाक्य ऑन रेकॉर्ड मी सांगतोय, ऑन रेकॉर्ड. मग रस्ते चांगले होऊ शकतात ना, त्याच्यावरती तुम्ही चांगला अभ्यास करून. नाही पाऊस पडतो खड्डे फुटतात, पाऊस नाही पडत, वेगळंच काहीतरी खिशात पडतं, त्याच्यामुळे रस्ते नीट होत नाही आहेत. ते रस्ते नक्की नीट झाले पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. ह्याच्यानंतर विनंती आम्ही कोणालाच करणार नाही, डेफिनेटली. आता विधानसभा निवडणुका येत आहेत, आत्ता जाऊ तेव्हा जी संपूर्ण रचना आहे ती गोष्ट राहिलेली आहे. एक नाही 2 राहिलेत. एका ठिकाणी एक निधन पावले, दुसऱ्या ठिकाणी द्यायचे आहेत. तिथे संपूर्ण, आणि हे नाही फक्त खालची पदं जी आहेत, आत्ता येणाऱ्या तुम्हाला काळात दिसेल गणपतीच्या पुढे मागे की जिल्हाध्यक्षांपासून
गणाच्या शाखाध्यक्षांपर्यंत म्हणजे गावाच्या शाखाध्यक्षांपर्यंत, उदाहरण द्यायचं तर जिल्हा परिषद गटाचे जे विभागाध्यक्ष आहेत ते दिले जातील किंवा त्याला उपतालुका अध्यक्ष म्हणा, त्यात जी गावं येतात ते त्याचे शाखा अध्यक्ष दिले जातील. त्याच्यानंतर आमच्या मी रत्नागिरीबद्दल बोलतो आहे, ज्या तुमच्या 55 जिल्हा परिषद आहेत बरोबर आहे, किंवा 110 गण जे आहेत त्या ठिकाणी आमच्या त्या गटामध्ये आणि गणामध्ये आमच्या तिकडे खळ्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या व्हिजिट्स तिथे होणार खालपासून. आणि मी जे बोलतोय ह्या तुम्ही माझा कान पकडू शकता, गणपतीनंतर मी उद्या सकाळी होईल असं म्हटलेलं नाही. आम्हाला काही लगेच फ्रूट्स नाहीत, कदाचित आज आम्ही मेहनत करू, यश मिळायला थोडा वेळ लागेल, पण आम्ही खालपर्यंत जाऊन जेवढी 1540 गावं आहेत तुम्हाला दिसेल की त्या नेमणुका झालेल्या आहेत. सर्व होतील असं मी तुम्हाला म्हणणार नाही, परंतु वरच्या ज्या नेमणुका आहेत आणि गट आणि गणाच्या ज्या नेमणुका आहेत आणि गावाच्या नेमणुका आहेत ह्या पूर्ण जिल्ह्याच्या पूर्ण झालेल्या असतील आणि मेन ह्याच्यावर काम चालू झालेलं असेल डेफिनेटली फॉर शुअर. काम अपूर्ण आहे आणि हो. आताची परिस्थिती अशी आहे की खड्ड्यात रस्ता महामार्ग अशी स्थिती आहे. गणेशोत्सव जवळ येतोय हो. आणि या खड्ड्यांचं किंवा याबाबत काय नेमकं करायला पाहिजे सरकारने आणि तुमची भूमिका काय राहील? पहिलं म्हणजे जे आश्वासनं देत आहेत, ज्या मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की मी मुंबई कोकण रस्ता हा काहीतरी 18 महिन्यात का 12 महिन्यात ते पूर्ण करणार होते, त्यांनी त्या आश्वासनांची पूर्तता करावी. आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू की आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला एकदाच भेटू की बाबा हे असं झालेलं आहे, इथे जर काही अपघात घडला तर तुझ्या कंपनीतसुद्धा अपघात होतील. माझ्या कोकणवासींचा जीव स्वस्त नाही, त्यांना ग्राह्य आणि गृहीत धरू नका. ते गेल्यानंतर तुम्ही जे काय 5 आणि 10 लाख रुपये देताय म्हणजे काही सगळं नाही. त्यापेक्षा रस्ता चांगला द्या. तो टोल नाका उभारून ठेवला मूर्खासारखा, रस्ता नीट नाही आणि टोल घेत नाही तर भाग वेगळा. म्हणजे पहिलं माझी खादाडी कशी होईल ह्याची व्यवस्था केलेली आहे. पहिला रस्ता द्या, मग खादाडीचा विचार करा. आणि नक्की सांगतो तुम्हाला, जर रस्ता नीट झाला नाही तर मनसे काय करू शकते तुम्हाला या गणपतीत दिसेल. सर गेली 17 वर्ष ते म्हणतायत तसं. हो किंवा कार्यकर्त्यांमधून तर दिसून येतं का नाही? नाही, नक्की दिसून येतं. शेवटी कसं असतं की तुम्ही आज पक्ष 17 वर्षाचा आहे, काही नेमणुका केल्यानंतर किंवा काही गोष्टी जसं आम्ही आता दौरे करतोय तर आम्हाला एक फील असा आलेला आहे की जसं राजकारणची इकडे राजसाहेबांची जशी आता सभा झाली म्हणजे आमची रंगशारदाची, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आलेला आहे आणि कार्यकर्ते स्वतः बोलू लागल्यामुळे म्हणजे आम्ही बोलत नाही आहोत, आम्ही कार्यकर्त्यांना बोलायला सांगतोय की तुम्ही सांगा आम्हाला इथे काय करायला पाहिजे, लोकांपर्यंत कशा प्रकारे जायला पाहिजे. आणि त्यांना भेटल्यावर एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही ठिकाणी आमच्या नगरपंचायती भविष्यात येऊ शकतात. इथे खरोखर कट्टर काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांना अजून जर चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना साथ दिली, चांगल्या प्रकारे मुंबईहून चांगली ताकद दिली तर नक्की आमच्या दृष्टीने आणि कोकणवासियांच्या दृष्टीने, कारण आजपर्यंत त्यांनी आश्वासनांची खैरात पाहिलेली आहे. इथे झालेले कोणी दिग्गज होते त्यांनी ना पर्यटनावर काही बघितलं ना त्यांनी रस्त्यावर. कोकणाचा रस्ता 17 वर्ष कशाला म्हणतात, एक पिढी झाली 17-18 वर्ष. आणि तुम्ही काय करताय, जे त्याच्यामध्ये गेले त्या कोकणाच्या रस्त्यामध्ये, मग कोणी कर्ता पुरुष असेल, आई असेल, ताई असेल, बहीण असेल, कोणी असेल, ही कधी नुकसान भरपाई निघून येणार आहे का? 5 आणि 10 लाख रुपये दिले म्हणजे विषय संपला आणि आत्म्यात शांती लाभो हे बोलून आपण मोकळे होतो. आणि जो अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, आजही इथे एवढं पाणी पडतं, मला वाटतं 10 ते 15 प्रकल्प बंद आहेत कोकणातले. स्थानिक मंडणगड रिकाम आहे, दापोलीत मुलं म्हणत आहेत आम्ही बेरोजगार आहोत. हा विषय इकडे आहे आणि इकडच्या स्थानिकांना प्राधान्य नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्की की ह्याच्यापुढे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्यायला लागेल नोकरीमध्ये. आणि दुसरं, जी कोकणी जनता हे सोडून आपलं घर सोडून जी मुंबईत गेलेली आहे, आमचं सगळ्यांचं ध्येय असं आहे की इथे अशा प्रकारचे उद्योग आणायचे, इथे अशा प्रकारचे पर्यटन क्षेत्रात काम करायचं. फिशरीजचा विषय असेल, आज केवढा मोठा विषय आहे तो. आपण आजही बोलतोय काजूला भाव मिळत नाही, बरोबर बोलतोय का चूक बोलतोय मी? हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर जर काम केलं तर इकडचा माणूस स्वतःचं घर सोडून का तिकडे जाईल? तो आनंदाने जाईल का मुंबईला? इतका सुंदर असा प्रदेश आहे, इतकं सुंदर निसर्गाचं वरदान आहे. आणि काय करून ठेवलं ह्याचं? काय तो रस्ता, काय ते पर्यटन, कुठली गोष्ट कळत नाही की ते लोकांना साधी बाग नाही आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो, ग्रामीण रुग्णालयाची वाट लागली आहे, ते कुठल्या तालुक्यात मला लक्षात नाही, आम्ही आता 6-7 तालुके केले, ते गळतं आहे. दुसऱ्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेतली मुलं बाहेर बसत आहेत. आता ह्यांना कुठल्या भाषेत समजायचं तुम्ही आम्हाला सांगा. निवेदन एकदाच देणार, नंतर निवेदन देणार नाही, कारण आम्ही जनतेकरता काम करतो. राजकीय यशापयश हा विषय नंतरचा आहे. कोविड असेल, पूर्वी आलेले महापूर असतील, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की मनसे सैनिकांनी सर्वांनी जीवाची बाजी लावून लोकांपर्यंत काम केलेलं आहे.
आणि आता नक्की वाटते हे सगळं जे केलेलं आहे ह्याचं फळ आम्हाला नक्की मिळेल. इच्छुक आहेत का किंवा असं? नाही, मी असं काही विचारलं नाही कधी. असं आम्ही कसं विचारू? आम्ही आदेशाचं पालन करणारे महाराष्ट्र सैनिक. आम्हाला सांगितलं जो आमच्याकरता आहे बघा एक साधं, आणि हे तुम्हाला खरं सांगतोय, यू टेक इट ऑन रेकॉर्ड ऑर नॉट. आम्हाला उद्या सांगितलं ही व्यक्ती उभी आहे आमच्याकरता, तो राजसाहेब ठाकरे. इट इज व्हेरी सिम्पल. आणि हे जेव्हा आम्ही मानतो ना तेव्हाच तो जिंकण्याचा विचार होऊ शकतो. नाहीतर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष असतात. म्हणजे चांगले असतात ते गुण पकडतात, दुसरे असतात ते दोष पकडतात. त्यामुळे राजसाहेब ठाकरेच उभे आहेत म्हटलं की विषय संपून जातो. तर मागच्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा राज ठाकरे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की मी निवडणूक लढवणार. नंतर हो. त्यांनी सांगितलं की मी नाही लढवणार. हो, तर काय नक्की झालं होतं? नाही नक्की नाही, त्यांनी विचार केला असेल त्याच्यावरती. आणि कसं आहे, माणूस स्पष्ट वक्ता, आणि मी तुम्हाला म्हणतो ना स्पष्ट वक्ता खरं आहे. त्यांना ह्या पॉलिटिकल, कारण काय तुम्ही एकदा त्या ठिकाणी जाऊन बसलात, कसं आहे तो रिमोट हातात ठेवणं, आणि रिमोट ठेवला की तुम्ही चांगल्या प्रकारे हंटर लावून काम करून घेऊ शकता, आणि ते पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करू शकत नाहीत. आणि त्यांनी एक विचार केला असेल त्यामुळे, आणि तो एक विचार त्यांनी दिला होता, पण त्यांनी लगेच सांगितलं की नाही बाबा मी बोललो होतो पण ते काही मला त्याची इच्छा नाही आहे म्हणून. आता नाही. माझ्या दृष्टीने माहीत नाही, मी नाही. संघटनात्मक बदल केल्यानंतर मनसे राज्यात बऱ्याच ठिकाणी वाढते, म्हणजे असं चित्र आहे म्हटलं जाते. होय. आत्ताच्या घडीला राज्यातल्या कोणत्या भागात संघटना अधिक मजबूत आहे असं आपलं मत आहे? संपूर्ण महाराष्ट्रात राजसाहेबांना मानणारा महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल तरी आम्ही कुठल्याही आंदोलनाची हाक देतो किंवा आमची सभा असते तेव्हा आम्हाला टेम्पोतनं किंवा बसमधनं किंवा ट्रकमधनं माणसं आणायला लागत नाहीत. आणि विरोधकही सांगतात की जर राजसाहेबांची सभा असेल तर आमचे महाराष्ट्र सैनिक लाखोंच्या संख्येने येतात. हे राजसाहेबांच्या यशाचं आणि खरेपणाचं गणित आहे. त्यामुळे ते जे कार्यकर्ते आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचलेलो नाही आहोत, जे आता मी तुम्हाला रत्नागिरी बाबतीत सांगितलं, तिथपर्यंत पोचलो की ते अजून ॲक्टिव्ह होतील. मग त्याचं आम्हाला राजकीय यश जे घ्यायचं आहे ते राजकीय यश ऑटोमॅटिक मिळेल. तिथपर्यंत विचार पोचवले जातील. कुठल्या भागात राज्यातल्या म्हणजे माझ्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात आहे. म्हणजे आता कुठे 100% असेल, कुठे 90% असेल, पण महाराष्ट्र सैनिक नाहीच आहे किंवा ताकद नाहीच आहे असंही म्हणणार नाही. राजकीय यशापयश वेगळं, पण राजसाहेबांना मानणारा प्रचंड मोठा लाखोनी वर्ग असा महाराष्ट्र सैनिकाच्या रूपाने आज या महाराष्ट्रात आहे.